खूप लोक म्हणतात इतिहास पुस्तकात वाचला जातो, पण या माय सह्याद्रीत उभा आहे आणि पाया खालून तो इतिहास जाणवतोय. आणि मी सध्या एंट्री करतोय त्या प्रवेशद्वारामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर मी मागच्या एपिसोडमध्ये बघितलंय देवगिरी फोर्ट आपण एक्सप्लोर केलाय. तिथे तिथल्या प्रशासनाने खूप बऱ्यापैकी मेंटेन ठेवलंय. इथे पण सेम आहे. हे झाडं वगैरे बघू शकता तुम्ही पाठीमागे, हे जे आहेत ते इथल्या प्रशासनाने व्यवस्थित मेंटेन करून ठेवलंय. आणि विशेष म्हणजे हे जन्मस्थळ असल्यामुळं इथे खूप वर्दळ आहे. आणि त्याचबरोबर या वर्दळीमध्ये याची निगराणी ठेवणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे. तरीसुद्धा यांनी खूप व्यवस्थित इथे निगराणी ठेवलेली आहे. कौतुक करायला लागेल ह्या गोष्टीचं. पायवाट या सिरीजला करताना खरंच खूप म्हणजे मनापासून स्वतःचं कौतुक करावं असं वाटतंय स्वतःचं. हो, कारण मी कधी ठरवलं म्हणजे विचारही केला नव्हता एवढं भारी आयुष्य मला जगायला मिळेल जे मी जगतोय. नाव स्टील व्याजाचं जरी असलं तरी खूप सुंदर आयुष्य आहे आणि मी खूप एन्जॉय करतोय. फायनली आपण त्या स्पॉटवरती येऊन पोहोचलोय जिथे एक सिनेमॅटिक डायलॉग शूट होणार आहे. हो, तुम्ही या नंतर ऐकणार आहात किंवा पाहणार आहात एक सिनेमॅटिक डायलॉग. खरं तर या सिरीजला स्टार्ट करण्या अगोदर मी ठरवलं होतं की या सिरीजची सुरुवात ही मला या किल्ल्यापासून म्हणजे शिवनेरीपासून करायची होती, जन्मस्थळापासून. पण बरेच काही कारणं होते, त्यामुळं मी बऱ्याचशा लोकांना विचारल्यानंतर त्यांनी मला गायडन्स केलं की तू राष्ट्रमाताच्या जन्मस्थळापासून सुरुवात कर किंवा वेरूळपासून सुरुवात कर. म्हणून या सिरीजची सुरुवात मी तिथनं केलेली आहे. आणि आत्ता आपण जन्मस्थळाच्या जागेवरती आहोत जिथे स्वराज्याचा जन्म झाला आहे, नवे छत्रपती शिवाजी महाराजांचा. कारण असंख्य यातना या महाराष्ट्राच्या मातीनं सहन केल्या आणि त्यानंतर कुठेतरी हा दिवस पाहायला मिळाला. या सह्याद्रीत फक्त 3 जण वावरू शकतात. एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. हा वारा तर सुटलाय आणि हा मराठा या सह्याद्रीत उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थानं उभा असलेला हा मराठा तो या काही पायऱ्या आहेत जुन्या काळातल्या, त्याच्यावरनं कधी कधी महाराज गेले असतील. आज या नवीन संकल्पित पायऱ्या बनवल्यात, म्हणजे एकदम सुसज्ज अशा पायऱ्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला चालता येईल. अगोदर या वाटांवरनं कधीतरी महाराज गेले असतील, तो अनुभव किती सुंदर असेल. बालपणी राजा त्या वाटांवरनं गेलेत ही गोष्ट खरंच एवढी सोपी नाही. कित्येक वर्षाचा अनन्य अत्याचार या रांगड्या भिंतीने बघितला होता आणि याच सह्याद्रीच्या या मातीनं उभी केली क्रांती, घडवली ती क्रांती ज्या क्रांतीनं अवघ्या हिंदुस्थानाला, संबंध हिंदुस्थानाला स्वराज्याचं नवं दर्पण दिलं. स्वराज्य एक स्वातंत्र्य गोष्ट म्हणजे एक सामान्य गोष्ट नव्हती. स्वातंत्र्यता ही गोष्ट एका रणसंग्रामासारखी होती आणि तो रणसंग्राम या सह्याद्रीच्या या शिवनेरीने अनुभवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने काय बदललं किंवा काय परिवर्तन झालं हे सांगणं शब्दात तरी तेवढं सोपं वाटत नाही, कारण या मातीनं ते अनुभवलं आहे आणि तो अनुभव आणि ती ढसाळ आजही या मातीमध्ये कुठंतरी पाहायला, अनुभवायला आणि जगायला देखील मिळते. हे माय सह्याद्री, मी पुढील काही दिवस, काही आठवडे, काही महिने, कदाचित काही वर्ष तुझ्यात वास्तव्य करणार आहे माझ्या राजाला शोधण्यासाठी. म्हणून तुझ्यात असणाऱ्या बलाढ्य झाडांना, झाडावरच्या प्रत्येक फांद्यांना, फांद्यावरच्या प्रत्येक पानाला, पानात दडलेल्या प्रत्येक फुलाला आणि फुलात दरवळणाऱ्या प्रत्येक मधमाशांना देखील ठणकावून सांगशील. तुझ्यात असणाऱ्या दगडधुंड्यांना, मातीच्या प्रत्येक कणाला, कणावरती वाढलेल्या गवताच्या पानाला आणि त्या पानावरच्या पडलेल्या तवबिंदांना देखील ठणकावून सांगशील. ठणकावून सांगशील तुझ्यात असणाऱ्या या उंच उंच डोंगर रांगांना, त्यावरती वाढलेल्या काट्याने वनस्पतींना, त्या गवतांना, त्या झाडांना, त्या झुडपांना, त्या तुझ्यात असणाऱ्या खोलच खोल दरीला, त्यात वाहणाऱ्या नदीला, तिला मिळणाऱ्या उड्यांना,
उंचावरनं पडणाऱ्या प्रत्येक धबधब्यांना त्याच इतिहासाच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी कधी काळी माझ्या राजाला येथे बालपणी चालताना पाहिले. ज्यावेळेस राजे छोटे होते त्यावेळेस याच पायऱ्यांनी त्यांना चालताना पाहिले. त्या पायऱ्या पण किती छोट्या आहेत बघा ना. जस काय आजही बाळराजे या पायऱ्यांवरनं चालतात त्याच पद्धतीच्या ह्या पायऱ्या आहेत. किती 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 बघा ना, किती छोट्या आहेत. तुम्ही रायगड राजगडला गेलात ना तर त्या पायऱ्यांचा गॅप तुम्हाला दिसेल. खूप मोठ्या पायऱ्या आहेत. असं म्हणता येईल की जिथे महाराज चालायचे म्हणजे लहानपणी चालायचे तिथल्या पायऱ्या लहान होत्या आणि जिथनं मोठे झाले आणि स्वराज्यही मोठं झालं तिथल्या पायऱ्याही बलाढ्य झाल्या, बुलंद झाल्या आणि त्या मराठ्याच्या सामर्थ्यशाली इतिहासाला त्या पायऱ्यांनी एक नवी वाव दिली. हा शिवनेरी महत्वाचा आहे माहिती. हा फक्त किल्ला नाहीये, ही स्वराज्याची ती निशाणी आहे जिथनं स्वराज्य सुरू झालं. हो, तेच सामर्थ्यशाली साम्राज्य. त्या साम्राज्याला आतापर्यंत शोधण्यासाठी म्हणून कित्येक, हा कुण्या आयऱ्या गैऱ्यांचा इतिहास नाहीये, हा मराठ्यांचा इतिहास आहे. इथे प्रेमाच्या गोष्टी कमी आणि बलिदानाचा स्वाभिमान जास्त दाखवला जातो. या मातीमध्ये आजही त्या बलिदानाचा स्वाभिमान जिवंत आहे आणि तोच शोधण्याचा प्रयत्न या सिरीजच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि हाच तो दरवाजा ज्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ दिसणार आहे. हा नक्कीच कालच्या किल्ला एवढा बुलंद नाहीये, पण या दगडांना विचारा याची बुलंदी काय तर ती आजही जशाच तसे साक्ष देऊन उभा आहेत. या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये आहेत दगड. हे फक्त दगड नाहीयेत, हे पाषाण नाहीयेत, ही आहे आमच्या इतिहासाची खरी साक्ष. हे साक्षीदार आहेत, हे साक्षीदार. कर्तृत्वाने बुलंद असणाऱ्या इतिहासामध्ये पदार्पण केलं की कर्तृत्व काय आहे ना ते कळायला लागतं. खरं सांगू तुम्हाला, इतिहासाचं प्रत्येक पान वाचत असताना शिवनेरीची गाथा ही वेगळ्या पद्धतीने लिहिण्यात आली. कारण इथे इतिहास घडला नाही, इथे कितीतरी वर्षाची प्रतीक्षा थांबली. कारण आजवर तुम्ही अनुभवलं आणि शिवनेरीवरती तुम्ही बघू शकतात, त्यामध्ये पाणी बंद करत जा, बघू शकतात ॲरोचं फिल्टर शुद्ध पिण्याचं पाणी. मी उगीच बॉटल घेऊन आलोय. वास्तू पडल्यात पण आजही तशाच कणखर पद्धतीने उभ्या आहेत जसं या वास्तूंचं बांधकाम. आज बघू शकतात या वास्तूंमध्ये खूप खूप कमी लोक येत असतील, पण आजही तेवढ्याच भक्कम पद्धतीने या वास्तू उभ्या आहेत. खरं तर शिवनेरी हा फक्त किल्ला नाहीये, तो अनुभव आहे, ते स्वराज्याचं जन्मस्थान आहे. आणि एका जन्माने खऱ्या अर्थानं एक क्रांती होते. त्या क्रांतीचंच नाव स्वराज्य आहे आणि तो क्रांतीवीर माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हो, छत्रपती शिवाजी महाराज. हीच ती रुद्ररूपी सह्याद्री, ज्या सह्याद्रीत उगम पावलं या जगाला कधीही न पचणार हिंदवी स्वराज्य. ज्या स्वराज्याने आजवर अवघ्या हिंदुस्थानालाच नव्हे त्या जगालाही स्वातंत्र्याची व्याख्या नव्या पद्धतीनं शिकवली. हेच स्वराज्य याच सह्याद्रीत जन्माला आलं, उदयास आलं आणि पुढे चालून तेच स्वराज्य मराठा साम्राज्यामध्ये तब्दील झालं. आपण त्या साम्राज्याचा शोध घेणार आहोत या सिरीजच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं का आमच्या बापदादांनी त्यांच्या कर्तृत्वांनी निर्माण केलेलं मराठा साम्राज्य बघायचं, त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण परकीय आक्रमणाच्या थैमानं सातत्याने गुंठ्यागत येत होते. संबंध हिंदुस्थान वेडावला होता. संबंध हिंदुस्थानामध्ये काय राजपूत, काय मराठा, काय बुंदेल, काय पठाण सगळ्यांनीच माना झुकावल्या होत्या. ज्यांचं वय 35-40चं होतं त्यांनी कुणाच्या तरी अत्याचाराच्या बळ्यात आपली बहीण, आपली आई किंवा घरातली कुठली तरी स्त्री त्या विळख्यात पाहिली होती आणि पाहत असताना माना झुकावल्या होत्या. हो, माना झुकवल्या होत्या. त्यांनीच वयाची 35वी गाठली होती. अशा भेदरलेल्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना तापलेल्या तव्यावरती पाय कोण ठेवणार, अशा भेदरलेल्या परिस्थितीमध्ये या सह्याद्रीमध्ये एक वाघ जन्माला आला, एक नेतृत्व जन्माला आलं, एक कणखर उम्मीद जन्माला आली आणि त्याच जन्मस्थळी आपण आहोत. म्हणजे आपण आता
त्या सह्याद्रीमध्ये जन्मस्थळी या सिरीजच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये आहोत. इथनं खऱ्या अर्थानं या सिरीजला स्टार्ट करतोय. आजपासून तुम्हाला डायलॉग रायटिंग मिळेल. आजपासून प्रत्येक त्या गोष्टीवरती तुम्हाला एक प्रत्येक डेडिकेटेड कन्सेप्ट मिळेल. स्वराज्य कसं घडलं, काय स्वराज्याला घडवण्यासाठी व्याप्ती होती, कुठल्या कुठल्या मावळ्यांनी कुठे कुठे प्राण दिलेत. हो, इथून हा शिवनेरीच्या लगतच्या गावचा व्ह्यू आहे, जे जवळपासचे गाव आहेत. आज खूप डेव्हलप झालं त्या सिटीज. म्हणजे खरं तर एक खेडे गाव आहे, पण आज सिटीज म्हणावं लागेल. माफ करा, हा तालुका आहे जुन्नर, खेडेगाव नाहीये, ते तालुका प्लेस आहे. आणि हा एक डॅम आहे किंवा तलाव आहे, जिथं पाणी वगैरे या किल्ल्यावरती पोहोचलं जात असेल. आज पिण्यालगत पाणी तर या किल्ल्यावरती नाहीये, पण इथं त्या काळामध्ये पिण्यासाठी पाणी, कर्तव्यश्रेष्ठता या चरित्रामध्ये शिकायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचं जन्मस्थान किंवा उगमस्थान आपण म्हणू शकतो. तेच मराठा साम्राज्य याच किल्ल्यापासून सुरुवात झाली होती. या सह्याद्रीची कितीतरी वर्षाची ती प्रतीक्षा या स्थानानेच मिटवली होती. आणि खऱ्या अर्थानं आजही तुम्ही सह्याद्रीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, जय कुठल्याही कानाकोपऱ्यात जा सह्याद्रीच्या, आजही तुम्हाला मूर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आढळून येतील. व सह्याद्रीला कोरलेल्या, हजारो वर्ष अगोदर कोरलेल्या, हजारो वर्षाच्या अगोदर कोरलेल्या त्या प्रतिमा ॲज इट इज तुम्हाला महाराजांसारख्या दिसतात. खोटं वाटलं तर मी तुम्हाला कुठल्या सिरीजमध्ये नक्की या टॅग करून, या व्हिडिओला टॅग करून दाखवेल. त्या प्रतिमा आहेत कितीतरी वर्षाची. या सह्याद्रीची प्रतीक्षा याच त्या स्थानाने निभावली होती. आणि मी आता त्या जागेवरती एंटर करतोय. त्या पायऱ्या आहेत, ज्या पायऱ्यांनी कधी काळी महाराजांचं बालपण पाहिलंय. हो, आता मी गर्भगाभाऱ्यामध्ये एंटर करतोय, जिथे ते हिंदवी स्वराज्य घडण्यासाठी त्या बाळाला आधी जन्म घ्यावा लागला. मी त्या ठिकाणी आता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी. आणि खऱ्या अर्थाने या सिरीजला या जागेवरनं मी स्टार्ट करतोय. जेव्हा संबंध जगाने गुडघे टेकले होते, तेव्हा याच ठिकाणी एक वादळ जन्माला आलं होतं. मी शिवनेरी किल्ल्याच्या त्या गर्भगाभाऱ्यामध्ये आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. आणि खऱ्या अर्थानं या सिरीजला या जागेवरती प्रणाम करूनच मी सुरुवात करतोय. हो, त्याच गर्भगाभाऱ्यात जिथे हिंदवी स्वराज्याचा संकल्प झाला. खरं तर या सह्याद्रीची कितीतरी वर्षाची प्रतीक्षा इथेच 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 थांबली. त्या जागेवरती मी आता उभा आहे. या दगडांमध्ये आजही, या काळ्या पाषाणांमध्ये, या दगडांमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे. आजही त्यांचे हात या दगडांना स्पर्श केलेले आहेत. हे जन्मस्थळ तुम्ही पाहिलं. खरं तर आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाव नव्हती, म्हणजे होती पण ट्रायपॉड सोबत नाहीये. तर मग मी बाहेरूनच हे बनवतोय. आणि आता आपण जाणार आहोत या अवशेषांकडे, ज्या अवशेष या सह्याद्रीमध्ये आहेत, या शिवनेरी किल्ल्यावरती आहेत. खरं तर ही बिल्डिंग आहे, इथे काही रूम्स आहेत. मी त्या रूम्स तुम्हाला दाखवतोय, बघू शकता. खूप चांगल्या प्रशस्त पद्धतीने ह्या रूम्स असाव्यात. आणि या रूम मध्ये कितीतरी म्हणजे सेवेकरी असतील किंवा गडावरती राहणारे नियंत्रक असतील, गडावरती असणारे म्हणजे महत्वाचे मावळे असतील किंवा महत्वाचे सरदार वगैरे असतील, ते या गडकोटांवरती, या भिंतींमध्ये, या घरांमध्ये राहत असतील.
आपण त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराजांचा जन्म झालाय. मी खूपदा म्हटलोय महाराजांचा जन्म झालाय, कारण त्या एका जन्माने या देशाला, अवघ्या हिंदुस्थानाला स्वप्न पाहण्याची एक नवी दिशा सापेक्ष पद्धतीने मिळाली होती. म्हणून मी कितीतरी वेळेस म्हणतोय या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला. खरं तर या किल्ल्यावरती जन्म नाही झाला, या सह्याद्रीनंच त्या राजांना या किल्ल्यावरती जन्माला घातलंय. हो. या किल्ल्याच्या शेजारीच प्रशस्त पद्धतीनं बाग आणि डेकोरेशन केलंय. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण या तलावाच्या शेजारी मी आता उभा आहे. खूप प्रशस्त असा तलाव आहे, बघू शकता तुम्ही. त्या तलावाची तिथून एंट्री असावी, तलावाचं खोदकाम तिथं केलेलं असावं. एक कॉलम मदत आहे, तो पाणी काउंटर करण्यासाठी असावा, कारण त्याच्या बेसिसवरती किती पाणी आहे हे कळत असावं. अशाच वेगवेगळ्या किल्ल्यांना आपण एक्सप्लोअर तर करणारच आहोत, पण हा सह्याद्रीतला सगळ्यात प्रमुख किल्ला आहे, त्याला मी एक्सप्लोअर करतोय. रायगडानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा किंवा रायगडा आधीचा सगळ्यात महत्त्वाचा हा किल्ला आहे, ज्याला मी सध्या एक्सप्लोअर करतोय. खरं म्हणजे लिटरली आपण खूपदा बघतो की सह्याद्रीची जी तोडफोड झाली आहे, कारण आजही आमचे किल्ले शाबीत नाही आहेत. आजही किल्ल्याची पडझड झालेली आहे. राजस्थानमध्ये गेलात तर तिथले किल्ले तुम्हाला अप्रतिम दिसतील, सुंदर दिसतील. तिथल्या आजही अंबारी आणि हत्ती जशाच तशा आहेत, कारण तिथल्या किल्ल्यातल्या लोकांनी किंवा तिथल्या राजांनी माना झुकवल्या होत्या. काय कारण मराठे कधी मरणाच्या दारात झुकत नाहीत, ही आख्यायिका सांगणारी ही सह्याद्री तुम्हाला खरंच अनुभव देईल, एक अनोखा अनुभव देईल. आणि मला असं वाटतं इथून पुढच्या ट्रिपमध्ये किंवा इथून पुढच्या सिरीजमध्ये तुम्ही अनुभवणार आहात त्या सह्याद्रीचं रौद्ररूप, आणि त्याचबरोबर त्या मावळ्यांची कर्तबदारी, ज्या मावळ्यांनी आजवर या सह्याद्रीला जिवंत ठेवण्याचं काम केलं. शेवटचा कडा आहे या गडाचा, आणि मी त्या कड्यावरती आता उभा आहे. इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती वाईल्ड हवा एवढी म्हणजे फास्ट आहे ना की मोबाईल. आणि हे माउंटेन म्हणजे हे बघा, हे डोंगर त्याच्यावर नाही ढग पडतायत, कसला कडक व्ह्यू आहे ना. याच व्ह्यू साठी हे सगळं सुरू केलं होतं. आणि व्ह्यू नाही हो, फक्त व्ह्यू द्यायचा नाही आणि दाखवायचा नाहीये, त्या पूर्ण साम्राज्य आपल्या सगळ्यांना मिळून शोधायचं आहे. खरं तर इंस्टाग्रामवरती तुम्ही खूप सपोर्ट देत आहेत, त्याचबरोबर यूट्यूबवरतीही सपोर्ट द्या, कारण यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ येतील. जो कंटेंट आपण बनवतोय तो लॉंग प्रेस त्याच्यावरती केला जाणार आहे. आपण फक्त सुरुवात करतोय, सुरुवातीला जास्त व्हिडिओज मी बनवले नाही लॉंग व्हिडिओ, पण इथून पुढे जे असणार आहेत ते लॉंग व्हिडिओ असणार आहे. ड्युरेशन त्यांची जवळजवळ 15 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट, 30 मिनिट, 35 मिनिटापर्यंत असणार आहे. अर्ध्या तासाच्या जवळपासचं ड्युरेशन मी सेट करतोय प्रत्येक व्हिडिओला. नाहीतर त्याचे पार्ट्स असतील, 1 किंवा 2 पार्ट. तर त्या हिशोबाने आपण हे बनवण्याचा प्रयत्न करतोय. मला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा इन अ सेन्स, मी असं म्हणत नाही की मला पर्टिक्युलरली सपोर्ट करा, फक्त आपलं साम्राज्य बघण्यासाठी तुम्ही म्हणजे स्वतःला सपोर्ट करा असं मला म्हणायचं, किंवा आपल्या साम्राज्याला सपोर्ट करा. 350 वर्षानंतर कोणीतरी हे साम्राज्य त्या जागेवरती घडलेल्या घटना प्रत्येक त्या जागेवरती जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तरी ॲटलिस्ट या म्हणजे मला पण फॉलो करा, येऊन तो चॅनलला देखील सबस्क्राईब करा.
युट्यूबवरती पायवाट नावाने चॅनल आहे, याच नावाने चॅनल आहे, त्याची लिंक मी बायोमध्ये दिलेली देखील आहे. आपण या सिरीजमध्ये शिवनेरी गडावरती असणाऱ्या शिवकुंज या इमारतीपाशी आहोत. भव्य दालन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब यांची प्रतिमा इथे ठेवलेली आहे. खरं तर ज्या कर्तृत्वाची साक्ष देणारी ही प्रतिमा आहे, ते कर्तृत्व या मातीमध्ये घडलं आणि या मातीला जगाच्या पाठीवरती खूप साम्राज्य झाले, पण कुठल्याच साम्राज्याला हे अस्तित्व निर्माण करता आलं नाही. हो, म्हणजे अस्तित्वाबद्दल बोलतोय, त्याचं नाव होतं हिंदवी स्वराज्य. माणसांनी स्वतःच्या प्रयत्नांची शेवटची पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतो ना, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढणं, हे या स्वराज्याने दिलं आणि ह्या मावळ्यांनी केलंय. त्याच मावळ्यांना आपण इथून पुढे अनुभवणार आहोत. प्रत्येक त्या बलिदानाला आठवणार आहोत आणि त्या बलिदानापाशी जाऊन तिथे त्या बलिदानाचं स्मरण करणार आहोत. 350 वर्षानंतर जरी ते स्मरण असलं तरी पण 350 वर्षानंतर का होईना ते आपण स्मरण तिथे जाऊन अनुभवणार आहोत, तिथे बघणार आहोत आणि विनम्र प्रणाम करणार आहोत त्या सगळ्या कर्तृत्ववान मराठ्यांच्या सामर्थ्यशाली साम्राज्य घडवणाऱ्या प्रत्येक त्या मावळ्याला. एखाद्या किल्ल्याला, वास्तूला वेल मेंटेन करणं कशाला म्हणतात हे या किल्ल्यावरती आल्यानंतर कळतं. खरंच शिवनेरीचं जे प्रशासन आहे आणि त्यांनी जो हा किल्ला मेंटेन केलाय तो खरंच कौतुकास्पद आहे, म्हणायला हरकत नाही. एवढं सुंदर गार्डन इथं डेकोरेशन बनवलंय ना, तुम्ही पाहू शकता. हे डेकोरेशन एवढं सुंदर बनवलंय आणि मी तुम्हाला एक अजून स्पेशल काहीतरी दाखवणार आहे. हो, एकच मिनिट. हे बघा, मी या टेबल वरती बसून, म्हणजे एवढा सुंदर असं सापेक्ष टेबल बनवलाय बघा, लंच टेबल, आणि मी इथे फूड एन्जॉय करणार आहे, म्हणजे पुणेरी मिसळ एन्जॉय करणार आहे, सॉरी पुणेरी भेळ एन्जॉय करणार आहे. एक्साइटिंगच्या नादामध्ये नाही का मिसळचा भेळ झाला तर. असो, हे आहे स्पेशल पुणेरी. ओ फाटली का बाई, तुला आत्ताच फाटायचं होतं का? ब्लॉग चालू आहे, कळत नाही का तुला? मी आता खाली उतरतोय, म्हणजे रिटर्न जातोय, परतीचा प्रवास करतोय. पण हा प्रवास जो परतीचा आहे, हा मराठा साम्राज्यात डोकवण्याचा प्रवास करतोय मी. इथनं खाली गेल्यानंतर आता आपण रायरेश्वराच्या शपथ जिथे घेतली महाराजांनी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण बघणार आहोत, अनुभवणार आहोत महाराजांनी घेतलेली शपथ आणि त्यांच्यासोबत असणारे मावळे आणि त्यांची ती प्रतिज्ञा आणि त्या प्रतिज्ञेचं रूपांतर स्वराज्यामध्ये झालेलं, त्या सगळ्या प्रयत्नांना आपण अनुभवणार आहोत. त्या जागेवरती जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत, बघणार आहोत आणि शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठा साम्राज्य.